पुरवठा करण्यासाठी आमचे कृष्ण भाऊ आहेत, त्यांचेच वडील आमचे दामोदर भाऊ आहेत, म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या पण वाजवायच्या आहेत। आजची जी पंगत सेवा आहे, आपल्या जय जनार्दन गॅरेजचे संचालक आमचे जनार्दन भाऊ आहेत व त्यांचा सर्व परिवार आहे, म्हणून अधिक वेळ न घेता या ठिकाणी पहिला थोडस आपल्याला वेळ झालेला आहे, म्हणून महाराजांना आपण विनंती करू। एक सांगायचं राहिलं, जे महाकाली दुर्गा नागराज संस्थान या ठिकाणचे महंत किंवा या ठिकाणचे जे गादी चालवतात असे आमचे आदरणीय पाटील सरकार व पाटील सरकारांचे शिष्य आदरणीय आमचे रामा महाराज यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे। ते त्यांना म्हटलं होतं 5 मिनिटं बोला, ते म्हणे मी शेवट सर्वांना आमंत्रित करणार आहे, म्हणून ते सुद्धा 5-10 मिनिटं आपल्याला या ठिकाणी महाराजांचं प्रवचन झाल्यानंतर सर्वांना आमंत्रित करणार आहेत, म्हणून सर्वांचं एकदा टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया आणि आपल्या प्रवचनाकडे वळूया। आदरणीय दिलीप महाराज। हॅलो हॅलो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरद मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभृतिर्देवे सदा वंदिता सा मां पातु भगवती सरस्वती निःशेष जाड्यापहा कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। ओंकार बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदमोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। एकदा सर्वांनी 2 मिनिटं भजन करायचं आहे। जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन 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 सद्गुरु स्वामी जनार्दन। माझा भोळा शंकरा अमृत वेदाच्या पानाची माझा भोळा शंकरा अमृत वेदाच्या पानाची अमृत वेदाच्या पानाची अमृत वेदाच्या पानाची पंढरीधीश पांडुरंग परमात्मा ज्ञानाची रशीद ज्ञानेश्वर माऊली शांतीचे सागर नाहत महाराज आणि वैराग्याची खाण तुकोबराय त्याचबरोबर राष्ट्र संत सद्गुरू जनार्दन स्वामी असेल, त्याच तोला मोलाचे संत परमपूजनीय माधवगिरीजी बाबा असेल किंवा परमपूजनीय महेशगिरीजी बाबा असेल किंवा परमपूजनीय राघवगिरीजी महाराज असेल आणि ह्या ठिकाणी जमलेले सर्व श्रोते वर्ग, मातृशक्ती, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक सर्वांच्या सहकार्यातून ह्या
ह्या ठिकाणी प्रदोष पर्व काळावर गोपेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये ह्या ठिकाणी प्रदोष पर्व काळावर ह्या ठिकाणी सत्संगाचा कार्यक्रम नियोजित ह्या ठिकाणी केला जात असतो आणि त्या अनुषंगाने आज आपण सर्वजण ह्या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. खऱ्या अर्थानं सज्जनानो, आपण खूप असं भाग्यवान आहात की आपण सर्वजण ह्या प्रदोष पर्व काळावर आज ह्या गोपेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये आज आपण सर्वजण ह्या ठिकाणी एकत्रित आलेला आहेत. का बरं भाग्यवान आहेत थोडक्यामध्ये सांगून जाईल, कारण आपल्याला वेळ खूप कमी आहे, कारण आपल्याला प्रसाद घेण्यासाठी सुद्धा वेळ होतोय. परंतु भाग्याचा गौरव ह्यासाठी करायचा आहे की जेणेकरून आपली निष्ठा त्या भगवंतावर दृढ होऊन जाईल आणि निष्ठा कधी दृढ झाली ना तर आपण त्या ठिकाणी नष्ट होऊन जाईल. मग आपण कोण राहू, ज्याच्यावर आपली निष्ठा आहे ते स्वरूप आपण होऊन जाईल. ह्यासाठी मला आपल्या भाग्याचा गौरव करायचा आहे. तत्पूर्वी सांगतोय मी तुम्हाला, आपण भाग्यवान आहात की आपण ह्या गोपेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये आपण ह्या ठिकाणी येता. काय होतं बरं ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रदोष पर्व काळावर हे जे निमित्त जे ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे की ह्या ठिकाणी प्रदोषाला आपण ह्या ठिकाणी यावं, गोपेश्वराचं दर्शन घ्यावं, ह्या ठिकाणी सत्संग श्रवण करावा, तदनंतर ह्या ठिकाणी महाप्रसाद घ्यावा. हे जे विविध कार्यक्रम ह्या ठिकाणी जे राबवले जातात परमपूजने राघवगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली का बरं ठेवायचे, का बरं हा प्रोग्राम राबवायचा की येणे तेने प्रकारे संसाराच्या ह्या रहाडगाळ्यामधून हा वेळ येणे तेने ह्या ठिकाणी का घालवायचा, ते ह्यासाठी की ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर ह्या ठिकाणचे सात्विक जे वातावरण जे आहे त्या वातावरणामधील जे सात्विक कण जे आहेत ते आपल्या अंतःकरणामध्ये बिंबावे ह्यासाठी ह्या ठिकाणी यायचं राहतं. ह्यासाठी या ठिकाणी यायचं राहतं. मी असं म्हणेल, आपण जर कधी आपण आपल्या पोटी एखादा मुलगा जन्माला आलात किंवा आपणही सुद्धा जन्माला आलो, आपण मराठी भाषा काही शिकून येत नाही. आपण जी मायबोली भाषा आपली ही जी मराठी आहे ही मूलतः आपण शिकून येत नाही. मग ही भाषा आपण शिकतो कशी हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आपण आपले जे मुलं, आपले जे बाळ हे जे मराठी भाषा सहजतेनं बोलू लागतात, हे का बरं बोलू लागतात, त्याचं कारण आपण त्या मुलांना आपली मराठी भाषा शिकवतो का, कसं बोलावं, कसं राहावं, कसं पद्धतीनं बोलावं, नाही. सहज मुलं शिकून जातात. ते ह्या कारणानं शिकतात की त्या वातावरणामध्ये आपण जी मराठी भाषा बोलतो त्यांच्या अंतःकरणामध्ये ते बिंबल्या जातात. ते ग्रहण शक्ती असल्या कारणानं त्या वातावरणाचा परिणाम त्या मुलाच्या अंतःकरणामध्ये पडतात आणि ते मुलं सहजतेने ती भाषा शिकून जातात. पण तीच भाषा जर कधी आपण अमेरिकेच्या मुलांना बोला म्हणलं तर त्यांना बोलता येणार नाही. त्यासाठी त्यांना लाखो रुपयाचं डोनेशन भरावं लागेल, तेव्हा कुठं मराठी भाषा बोलता येईल. परंतु आपल्या मुलाला ती का बोलता येतं दिसत, त्या वातावरणामध्ये आल्याच्या नंतर अगदी त्याचप्रमाणे आपण जे ह्या वातावरणामध्ये आल्याच्या नंतर इथं काय परिवर्तन घडलं जातं, ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर इथलचं जे वातावरण, जे सात्विकतेचं वातावरण जे आहे, ही जी संतांची जी भूमी आहे, इथलचं सात्विक कण सहजतेनं आपल्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होतात. ह्यासाठी ह्या ठिकाणी यायचं राहतं. दुसरा उद्देश काही नाही. येणे तेने प्रकारे ह्या संतांचं सान्निध्य आपल्याला कसं लाभेल हा एकमेव शास्त्राचा उद्देश आहे. म्हणून या पर्व काळावर, प्रदोष काळावर ह्या ठिकाणी यायचं राहतं. भगवान गोपेश्वराचं दर्शन घ्यायचं राहतं, सत्संग श्रवण करायचा राहतो आणि नंतर महाप्रसाद घ्यायचा राहतो. बुद्धीर पर्यवतिष्ठते. प्रसाद घेतल्याच्या नंतर काय होईल, आपल्याला बुद्धी प्राप्त होईल आणि बुद्धी प्राप्त झाली तर त्या भगवंताच्या जवळ जाण्यास आपल्याला अत्यंत सहाय्यता मिळेल. म्हणून ह्या वातावरणामध्ये यायचं राहतं. मी सांगून जातोय तुम्हाला, श्लोकाकडे वळण्या अगोदर आपल्या भाग्याचा गौरव निश्चित करून जाईल. बऱ्याच वेळेस मी सांगितलेलं पण सुद्धा आहेत तुम्हाला. असं सांगितलं जात, जाणकार मंडळी असे सांगतात, आपण आकाश गंगेचा जर कधी विचार केला, आकाश गंगेमध्ये अनेक ग्रह सांगितल्या जातात. असं म्हटलं जातं की अनेक ग्रहावर मानव वस्ती आहेच,
काय सांगतात? विज्ञान आहेच, परंतु संतांनी सांगितलं अनेक ग्रहावरही सुद्धा मानव वस्ती असेल, विशेष नाही, परंतु भाग्याची वस्तू कुठं असेल, वस्ती कुठं असेल, तर ती म्हणजे हा पृथ्वी तलावर. परंतु संतांनी तेही सुद्धा मान्य केलं नाही, ह्या पृथ्वी तलाचा जर कधी आपण विचार केला तर ह्या पृथ्वी तलावर सुद्धा 7 खंड मानल्या गेले आहे. आणि त्या 7 खंडामध्ये सुद्धा विशेष खंड कोणता असेल तर तो म्हणजे भरतखंड. आपले नाथ महाराज गौरव करतात आपल्या भाग्याचं. नरदेह दंडी भरतखंडी तो भाग्याची संपत्ती. कोणती भाग्याची संपत्ती आहे तर ह्या भारत देशामध्ये जन्म मिळणं ही भाग्याची संपत्ती आहे. पण तरीही संत लोक त्याच्याही पुढे गेले. भारत देशामध्ये जन्म मिळाला, विशेष नाही असं सांगितलं जातं की भारत देशामध्ये जर कधी जन्म मिळाला, ज्याचं पाप पुण्य समांतर असेल तो भारत देशामध्ये जन्माला येईल. आणि पुण्यापेक्षा पाप जास्त असेल तर अमेरिका सारख्या देशामध्ये जन्माला येईल. मी का सांगतोय? आपल्या भाग्याचा गौरव करतोय, आपली निष्ठा दृढ होण्यासाठी. भारत देशामध्ये जन्म झाला ते विशेष नाही. जर कधी पुण्यापेक्षा पापापेक्षा पुण्य जास्त असेल तर तो ह्या महाराष्ट्रामध्ये जन्माला येतो. जो भाग्यवान असेल तो ह्या मराठवाड्यामध्ये जन्माला येतो. आणि जो अति भाग्यवान असेल तो राष्ट्र संत सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सानिध्यामध्ये जन्माला येतो. आणि असं भाग्यवान कोण असेल? मी म्हणेल आपण सर्वजण भाविभक्त मंडळी आहे. कारण राष्ट्र संत सद्गुरू जनार्दन स्वामीच्या प्रणालीमध्ये त्या छत्रछायेखाली आपण सर्वजण वावरतोय. हे आपलं परम भाग्य आहे. आणि बघा ना, राष्ट्र संत सद्गुरू जनार्दन स्वामीच्या सानिध्यामध्ये आपण तर राहतो, परंतु जनार्दन स्वामीची केवढी मोठी कृपा आहे आपल्यावर. जनार्दन स्वामीच्या परमपूजनीय माधवगिरीजी बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या विचार प्रणालीनुसार ह्या ठिकाणी आपल्या पावन भागामध्ये परमपूजनीय राघवगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी हे धर्मपीठ स्थापित करण्यात आलं. आणि या धर्मपीठामध्ये आपण सर्वजण वावरतोय, हे आपलं परम भाग्य आहे. हे कशासाठी सांगतोय की राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामीवर आपली निष्ठा असावी, आपला भाग्याचा गौरव ह्यासाठी मी केला. येणे तेने प्रकारे आपली निष्ठा दृढ व्हावी यासाठी एक भगवद्गीतेचा श्लोक घेऊ आणि आपली थोडीशी सेवा गोपेश्वराच्या चरणी समर्पित करू. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भगवद्गीतेमध्ये सांगतात, मनुष्याणां सहस्रेषु केचित् यततीत सिद्धये यतात्मपि सिद्धानां कश्चिन्मा वेत्ति तत्त्वतः. ह्या श्लोकाचा यथामती महत्व मलाही सुद्धा सांगता यावा आणि खऱ्या अर्थाने याचा गाभा काय आहे तोही सुद्धा आपल्याला तो गर्भित व्हावा. यासाठी 2 मिनिटं नामचिंतन नामस्कीर्तन त्या परमात्म्याच्या ठिकाणी करायचं आहे. प्रदोष पर्वकाळ आहे, भगवान शंकराचं या ठिकाणी भजन करायचं आहे. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतायत, मनुष्याणाम सहस्रेषु. गीतेमध्ये चिंतन सांगतात परमात्मा, काही सूत्र सांगतात, काही सिद्धांत सांगतायत, साधकासाठी सांगतात, काही ठिकाणी आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा मार्गदर्शन करतात, काही निर्देश करतात आणि काही ठिकाणी आपल्याला समजून सांगतात आणि काही ठिकाणी संतांचा गरिमा संतांचा महिमा सांगतात. ह्या श्लोकामध्ये परमात्मा संतांचा अप्रत्यक्षरित्या गरिमा ह्या ठिकाणी सांगून जातात. कशामध्ये? भगवद्गीता ग्रंथामध्ये.
भगवद्गीता ग्रंथामध्ये सर्वांनाच माहिती आहे भगवद्गीता ग्रंथ म्हणजे नेमकं काय. थोडक्यामध्ये गीता महत्व सांगू. भगवद्गीता सर्वांना माहिती आहे 700 श्लोक आहे, 18 अध्याय आहे. काय आहे ते 700 श्लोक आहे, 18 अध्याय. ह्या भगवद्गीता ग्रंथानं काय होईल बरं, काय होईल. निश्चित आपली जी जीवन नौका आहे ती जीवन नौका पहिलं तीराला जाईल. काय केलं ना जाईल, तिचं नुसतं आपण वाचन जर कधी केलं तरीही आपला उद्धार होऊ शकतो. आणि गीता 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 वाचे जीवन ते. गीता 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 वाचे जीवन ते. नाही पुनरावृत्ती तयार नाही पुनरावृत्ती नाही पुनरावृत्ती तयार गीता गोड वदताक्षरे गीता गोड वाचे वदताक्षरे. असा पावन ग्रंथ गीता म्हटलं तरीही आपला उद्धार होऊ शकतो. गीता म्हटलं अर्ध क्षणामध्ये आपला उद्धार होऊ शकतो. कोण सांगतं, जनाबाई संत नाथ महाराज गौरव करतात गीता ग्रंथाचं. येणे तेने प्रकारे गीतेच्या सानिध्यामध्ये जावं, गीतेचा आश्रय आपण घ्यावा ह्यासाठी. आणि म्हणून बघा वारकरी संप्रदायामध्ये ज्या ठिकाणी शिबिर होतो त्या ठिकाणी मुलांना काय शिकवलं जात असेल तर भगवत गीतेचा 15वा अध्याय आणि 12वा अध्याय. 15वा अध्याय आणि 12वा अध्याय. आमचे राघवगिरीजी महाराज आळंदी या ठिकाणी शिक्षणासाठी गेले आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो प्रथमतः आमचे राघवगिरीजी महाराजांनी काय शिकले असेल तर 15वा अध्याय आणि 12वा अध्याय आणि शिकून आल्या. आणि नाशिक आश्रममध्ये आम्ही सोबत होतो. ते आळंदीहून शिकून आले आणि परमपूजने माधवगिरीजी बाबा समोर आले. माधवगिरीजी बाबा सोबत आल्याच्या नंतर नेमकंच 1 महिन्यासाठी आळंदीला गेले ते परत जायचं होतं. आणि 1 महिन्याच्या नंतर परत त्यांना असं वाटलं चला बाबाजींचं दर्शन झालं, लय दिवसापासून गेलो नाही म्हणून दर्शन घ्यायसाठी आलो. दर्शन घ्यायसाठी आले. माधवगिरीजी बाबाजींना त्यांना विचारलं म्हणे तुम्हाला आतापर्यंत काय शिकवलं. बाबाजींनी सांगितलं राघवगिरीजी महाराजांनी आम्हाला तिथं संस्थेमध्ये भगवत गीतेचा अध्याय शिकवला. बाबांनी विचारलं कोणता अध्याय शिकवला म्हणे 15वा अध्याय. वाचून दाखवा. पाठ करून घेतला, वधवून घेतला. लगेच आमचे राघवगिरीजी महाराजांनी सांगितलं ऊर्ध्वम मूलमद शाखम अश्वत्थम प्राहुर्यम छंदांश यश प्रणाली यस्तम वेद सवेदित. पूर्ण अध्याय एकदम सुटीत राघवगिरीजी महाराजांनी त्या ठिकाणी वाचून दाखवला, पाठ करून दाखवला. एवढे माधवगिरीजी बाबाजीने प्रसन्न होऊन खुश झाले. तुम्हाला सांगतो एवढे आनंदित झाले किंवा सफल झालं राघवगिरी. कारण संस्कृत जनार्दन स्वामीच्या परिवारामध्ये शक्यतो संस्कृत कोणी शिकलं असेल अगोदर तर आमचे राघवगिरीजी महाराज. आणि म्हणूनच आज तुम्ही बघा ना त्यांच्या भागवत कथेमध्ये सुंदर प्रकारचे श्लोक कोण म्हणत असेल तर आपले राघवगिरीजी महाराज. मला सांगायचं काय की वारकरी संप्रदायामध्ये सर्वप्रथम काय शिकवलं जात असेल तर भगवद्गीतेचा 15वा आणि 12वा अध्याय. एवढं ज्ञान भरलेलं आहे माझे ज्येष्ठ गुरु बंधूंनो. तुम्ही भगवद्गीतेचं अध्ययन करूनच पहा. अध्ययन जर आपण साधक असाल तर लक्षात येईल इतर ग्रंथच तुम्ही हातामध्ये घेणार नाही घेणार इतर ग्रंथ. बस तुम्ही म्हणाल बस भगवद्गीतेचा जर कधी एकांतामध्ये गेलात तुम्ही आणि एकांतामध्ये जाऊन जर कधी 1 श्लोक काढा आणि चिंतन करत जर कधी तुम्ही बसलात ना तर अख्खा दिवस त्या श्लोकावर जाईल. एवढा श्रेष्ठ ग्रंथ गीता आहे. परंतु काय झालं ज्येष्ठ गुरु बंधूंनो, संस्कृत भाषा आहे आणि संस्कृत भाषा ती आपल्याला न समजण्यासारखी आहे. म्हणून परत ज्ञानेश्वर माऊलीला वाटलं की ही मराठीमध्ये झाली पाहिजेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विष्णू परमात्म्याला वाटलं आणि म्हणून माझा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माऊली परत भगवान विष्णू परमात्मा ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने
नेवासा आळंदी ह्या ठिकाणी अवतरित झाले आणि शुद्धीपत्र घेण्यासाठी पैठण ह्या ठिकाणी आले. पैठण या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांना शुद्धीपत्र त्या ठिकाणी, तुम्हाला सर्व घटना माहिती आहे, त्यांना शुद्धीपत्र त्या ठिकाणी नाकारण्यात आलं. मग तेथील ब्राह्मण वर्गाने सांगितलं तुम्ही एक करा, तुमच्यासाठी एक उपाय आहे. त्यांनी त्या ठिकाणी चमत्कार, रेड्यामुखी वेद वदवला. हे सर्व घटना, आपला प्रसंग सर्वांना माहिती आहे. त्यांना सांगितलं आता तुम्ही भक्तीचा प्रचार प्रसार करा. ज्ञानेश्वर माऊलीला सांगितलं तुम्ही आता भक्तीचा प्रचार प्रसार करा, तुम्हाला लग्न वगैरे करता येणार नाही. मग ज्ञानेश्वर माऊलीनं शिरोधार्य ती आज्ञा मान्य केली आणि भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी पैठण क्षेत्रावरून ते निघाले. विचार करू लागले ज्ञानेश्वर माऊली की आता काय बरं करावं, काय करावं, काय करावं, भक्तीचा प्रचार प्रसार कसा होईल, कसा होईल, कसा होईल. चिंतन करत करत, विचार करत 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 यात्रेनं रस्त्याने निघू लागले. प्रवरा नदीच्या तीरावर आले. तिथं स्नान वगैरे केलं आणि नेवासा ह्या ठिकाणी मोहिनी राजाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन एका खांबाला टेकून बसले. काय करावं चिंतन करू लागले ज्ञानेश्वर माऊली. आपल्याला आज्ञा झालेली आहेत मोठ्या व्यक्तींची, कोणाची, धर्म मार्तंडाची त्या ठिकाणी आज्ञा झाली, धर्माचा प्रचार प्रसार करायचा आहे आणि यांनी आपल्याला आज्ञा दिलेली आहेत ती आपण शिरोधार्य केली पाहिजे. भक्तीचा प्रचार प्रसार करायचा आहे कारण ही धर्माची आज्ञा आहे. वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवते. धर्माची मान्यता त्या ठिकाणी शिरोधार्य केली. धर्माचा प्रचार प्रसार कसा करावा ते विचार करू लागले. त्या खांबाला टेकून बसलेले आहेत आणि त्या ठिकाणीच त्या क्षणाला एक 16 शृंगार करून एक स्त्री त्यांच्या समोर आली. ज्ञानेश्वर माऊली चिंतनामध्ये आहेत, खांबाला टेकून बसलेले आहेत. 16 शृंगार करून एक स्त्री आली. ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर ज्ञानेश्वर माऊलीनं अखंड सौभाग्यवती भव असं आशीर्वाद दिला. ती स्त्री रडायला लागली, ती बाई रडायला लागली, महाराज तुम्ही मला हा आशीर्वाद कोणत्या जन्मासाठी दिला? ज्ञानेश्वर माऊलीने डोळे उघडून बघितलं. काय झालं ताई? बाबा तुमचं चुकतंय, माझे पती प्रेतावर आहेत, मी सती जाण्यासाठी निघलेले आहेत. तुम्हाला बघितलं पण जाता जाता असं वाटलं तुमचं दर्शन घेऊन जावं आणि मग नंतर सती जावं आणि तुम्ही तर मला अखंड सौभाग्यवती भव असं म्हटलंय. आणि मग नंतर ज्ञानेश्वर माऊली सुद्धा विचार करू लागले. ज्ञानेश्वर माऊलीनं सांगितलं तसं नाही ताई, ज्या अर्थी माझ्या मुखातून जो शब्द निघालेला आहेत ना त्या अर्थी त्यामागे काहीतरी इतिहास रचणार आहे यासाठीच निघलेला आहेत. कुठे तुझे पती, चल मला घेऊन चल. त्या ठिकाणी प्रेत त्या ठिकाणी होतं, त्या परडीवर त्या ठिकाणी ते ग्रस्त त्या ठिकाणी झोपलेले आहेत. काय यांचं नाव? म्हणे यांचं नाव अमुक अमुक. परमात्मा हा सर्व व्यापक आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, तो उठ सच्चिदानंद असं म्हणताच महाराज ते सद्ग्रस्त उठून बसले आणि तेच पुढे चालून सच्चिदानंद बाबा विख्यात झाले. आणि करील ते काय, करील ते काय, करील ते काय नोही महाराज. ठिकाणी सांगतात तुम्हाला ज्ञानेश्वरीचा गरिमा मला ह्या ठिकाणी सांगायचा आहे. भगवद्गीतेचा महिमा सांगतात सांगतात त्याच तोला मोलाचा ग्रंथ ज्ञानेश्वरी, त्याच भगवद्गीतेचा रूप म्हणजे ज्ञानेश्वरी.
त्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली त्या ठिकाणी सांगू लागले, भगवद्गीतेवर ट्रान्सलेशन मराठीमध्ये करू लागले आणि जे उठून राहिले होते जिवंत जे झालेले सच्चिदानंद बाबा ते त्या ठिकाणी लेखन करू लागले आणि तिथून हे ब्रह्मज्ञान जे सज्जनानो त्या ठिकाणी प्रसारित झालं. तेव्हापासून ती ज्ञानेश्वरी अख्ख्या भारतभर नवे अख्ख्या जगामध्ये प्रसारित झाली. तीच ज्ञानेश्वरीचा गरिमा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. ती ज्ञानेश्वरी काय बरं करू शकत नाही आपल्यासाठी महाराज? तीच ज्ञानेश्वरी आपल्याला आपल्या जीवाचा उद्धार जो आहे ती निश्चितपणे करू शकते. ती आपल्याला ह्या संसारातून आपल्याला पहिल्या तीराला नेऊ शकते. एवढा महिमा त्या ज्ञानेश्वरीचा आहे, ह्या ज्ञानेश्वरीचा आहे सज्जनानो. एवढंच कराल का बरं ही ज्ञानेश्वरी? एवढंच नाही. आपला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि भारत देश स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर हा भारत देशाची क्रांती कशी होईल जाणकार लोक विचार करू लागले. तंत्रज्ञान आल्याशिवाय आपल्या भारत देशाची प्रगती होणार नाही. विचार करू लागले कशी होईल भारत देशाची प्रगती, कशी होईल भारत देशाची प्रगती. विचार करता करता अनेक वर्ष लोटून गेले. 1990 साली भारत देशाने विचार केला अमेरिकेकडं आपण आता कॅम्प्युटर मागावं. काय मागावं? कॅम्प्युटर मागावं. आणि म्हणून अमेरिकेकडं मागितलं, कॅम्प्युटर मागितलं. अमेरिकेनं नाकार दिला. संगणक मागितलं, अमेरिकेनं नाकार केला. तुम्हाला आम्ही कॅम्प्युटर देऊ शकत नाही. भारत देशाला वाईट वाटलं की जर कधी यांनी आपल्याला कॅम्प्युटर नाही दिलं तर आपल्या भारत देशाची प्रगती थांबणार नाही, थांबेल. आणि जोपर्यंत तंत्रज्ञान येत नाही तोपर्यंत आपला भारत देश प्रगती पथावर जाणार नाही. जाणकार लोक विचार करू लागले. अमेरिकेनं कॅम्प्युटर देण्यास नाकारलं. रेडिओच्या माध्यमातून अख्ख्या भारतभर ती बातमी पसरली, भारतभर पसरली. अमेरिकेने कॅम्प्युटर देण्याचं नाकारलं. ही बातमी विदर्भामध्ये असणाऱ्या एका छोट्याशा खेड्या गावामध्ये विजय भाटकर नावाच्या कानावर गेली. त्या भाटकर नावाच्या तरुण मुलाच्या कानावर गेल्याच्या नंतर त्याला असं वाटलं ठीक आहे अमेरिकेने कॅम्प्युटर देण्याचं नाकारलंय, काही हरकत नाही. वारकरी संप्रदायाचं अंग त्या ग्रस्ताला लाभलेलं होतं. त्यांचं वडिलाचं नाव पांडुरंग होतं, विजय पांडुरंग भाटकर. वारीची परंपरा त्यांच्या घरामध्ये होती. त्यांनी सांगितलं ठीक आहे बाबा. त्यांच्या वडिलाला ते सांगतात बाबा आपल्याला भारत देशाला कॅम्प्युटर देण्याचं नाकारलंय. बाबा माझी इच्छा आहे मी दिल्लीला जावं आणि कॅम्प्युटर बनवण्यासाठी सहाय्यता करावी. वडिलांनी सांगितलं ठीक आहे. पांडुरंग काका म्हणाले विजय भाटकरला ठीक आहे तू जाऊ शकतो. महाराज विजय भाटकर दिल्लीला निघाले. जात असताना त्यांच्या वडिलांनी त्यांच्या बॅगेमध्ये ज्ञानेश्वरी टाकून दिली. तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वरी टाकून दिली. विजय भाटकर त्या ठिकाणी राष्ट्रपती भवनामध्ये गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रस्ताव मांडला तुम्हाला कॅम्प्युटर लागतायत ना, मला तुम्ही साहित्य पुरवा, मी तुम्हाला 18 महिन्यामध्ये कॅम्प्युटर बनवून देतो. किती महिन्यामध्ये? 18 महिन्यामध्ये कॅम्प्युटर बनवून देतो. महाराज त्यांना साहित्य पुरवलं. 16च महिन्यामध्ये त्यांनी कॅम्प्युटर बनवून दिलं. कोणी? विजय भाटकरने. आणि मग नंतर एवढा आनंद झाला भारत देशातील जाणकार मंडळीला, खूप आनंद झाला. आज आपल्या भारत देशामध्येच कॅम्प्युटर बनलेला आहे. खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. राष्ट्रपतीला आनंद झाला. राष्ट्रपतीनं सभाच भरवली आणि सांगितलं विजय भाटकरचा सत्कार करायचा आहे. मोठी सभा भरल्या गेली व्यासपीठावर, मोठ्या व्यासपीठावर, दिल्लीच्या व्यासपीठावर भरपूर पब्लिक जमलेले आहेत. राज्यातून लोक त्या ठिकाणी आले आणि विजय भाटकरला त्या ठिकाणी सत्कार घेण्यावर व्यासपीठावर बोलवलं. राष्ट्रपतीच्या हाताने त्यांना सत्कार करायचा आहे, सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर बोलवलं. राष्ट्रपतीनं भला मोठा हार हातामध्ये घेतला आणि विजय भाटकरच्या गळ्यामध्ये घालण्यास पुढे गेले. का बरं गेले? कारण त्यांनी कॅम्प्युटर बनवलेलं होतं. कारण भारत देशाला पुढे नेण्यासाठी पहिलं पाऊल विजय भाटकरने त्या ठिकाणी उचललं होतं, कॅम्प्युटर बनवून. भला मोठा हार घेतला, विजय भाटकरच्या गळ्यामध्ये घालणार. तितक्यात विजय भाटकरनं नाकार दिला. मी घालू शकणार नाही, याचा मी अधिकारी नाही. राष्ट्रपतीला वाईट वाटलं, मी याच्या गळ्यामध्ये हार घालतोय, हो नाकार करतोय.
मग त्यावेळेस विचारलं का बरं नाकार करतायत. त्यावेळेस विजय भाटकर त्यांना म्हणाले तुम्ही का बरं माझा सत्कार करतायत. त्यांनी सांगितलं तुमचा सत्कार ह्यामुळे मी करतोय, तुम्ही कॅम्प्युटर बनवलेले आहेत. मग कॅम्प्युटर बनवलं म्हणून तुम्ही माझा सत्कार करतायत ना. हे कॅम्प्युटर मी बनवलं नाही, माझ्या बॅगेमध्ये असलेली ही जी ज्ञानेश्वरी येतं ना, या ज्ञानेश्वरी मुळे मला ही प्रेरणा मिळालेली आहे. सत्कार करायचा असेल, सन्मान करायचा असेल तर माझ्या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या ह्या ज्ञानेश्वरीचा करा. कोणाचा करा? ज्ञानेश्वरीचा करा. या ज्ञानेश्वरी मला प्रेरणा मिळाली आहे. जो हार राष्ट्रपतीने दिलेला होता महाराज, त्याच ठिकाणी ज्ञानेश्वरीचं त्या ठिकाणी अगोदर पूजन केलं गेलं आणि मग नंतर विजय भाटकरचं करण्यात आलं. मला सांगायचं काय, एवढी श्रेष्ठ असणारा ग्रंथ कोणता असेल, ही ज्ञानेश्वरी आहे. म्हणून ज्ञानेश्वर आमचे राघवगिरीजी म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव, नाम 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 म्हणे ग्रंथ. एक तरी ओवे अनुभवावे, एक तरी ओवे अनुभवावे, गीतालंकर नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकर नाम ज्ञानेश्वरी. एक तरी ओवे अनुभवावे, एक तरी ओवे अनुभवावे, गीतालंकर नाम ज्ञानेश्वरी, गीतालंकर नाम ज्ञानेश्वरी. मग आता अशा ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्या भक्ताचं वर्णन करतात, काही ठिकाणी संतांचं वर्णन करतात, काही ठिकाणी कर्मयोगाचं वर्णन करतात, काही ठिकाणी ज्ञानाचं वर्णन करतात, काही ठिकाणी योगाचं वर्णन करतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं परमात्मा या ठिकाणी गौरव करतात, वर्णन करतात, मार्गाचं वर्णन करतात. येणे तेने प्रकारे परमात्म्यापर्यंत कसं जाता येईल याचं विस्तृतपणे भगवान श्रीकृष्ण परमात्मा वर्णन भगवद्गीतेमध्ये करतात आणि त्याचंच विस्तृतपणे वर्णन ज्ञानेश्वर माऊली ह्या ज्ञानेश्वरीमध्ये करतायत. आणि ह्या ठिकाणी परमात्मा सांगतात मनुष्याणाम सहस्रेषु. काय सांगतात परमात्मा? हजारो लोक परमात्मा प्राप्ती करण्यासाठी जातात. हजारो लोक जातात. बघा आता ह्या ठिकाणी गोपी गाव आहे, या ठिकाणी सोनगिरी गाव आहेत, या ठिकाणी सोनखेड गाव आहेत. अनेक गाव ह्या ठिकाणी जुटलेले आहेत आपल्या धर्मपीठाला, अनेक गाव जुटलेले आहेत. पण सगळेच लोक या ठिकाणी आलेत का बरं? सगळेच लोक आलेत का? नाही, सगळेच लोक नाही आलेत. इथं या ठिकाणी तुरळक लोक आलेत का? कारण अशा हजारो लोकांमधून एखाद्याच व्यक्तीला परमात्मा प्राप्ती व्हावी ही इच्छा निर्माण होते. कोण सांगतं? परमात्मा सांगतात मनुष्याणाम सहस्रेषु. झलमू झलमी आम्ही बहुपुण्य केले, झलमू झलमी आम्ही बहुपुण्य केले, झलमू झलमी आम्ही बहुपुण्य केले, झलमू झलमी आम्ही बहुपुण्य केले. तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, तेव्हा या विठ्ठलाने कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. मनुष्याणाम सहस्र. हजारो लोकांमधून एखाद्याच व्यक्तीला काय होतं? मला भगवत प्राप्ती व्हावी असे अंतकरणामध्ये इच्छा निर्माण होते. किती? हजारो लोकांमधून. आणि ज्यांना इच्छा प्राप्त झाली, मला भगवत प्राप्त व्हावा, मला भगवत प्राप्ती व्हावी, असे हजारो लोक जर कधी घेतले, एका ठिकाणी जमा केले, त्याच्यातून एखादाच त्या परमात्म्याला प्राप्त करतो.
एखादाच त्या परमात्म्याला प्राप्त करतो, त्याचा गौरव या ठिकाणी माऊली करतात किंवा परमात्मा करतात. मनुष्याणाम सहस्रेषु, हजारो लोकांमधून त्या परमात्म्याचा किंवा त्या संतांचा गौरव ह्या ठिकाणी करतात. मनुष्याणाम सहस्रेषु, असा एखादाच व्यक्ती त्या परमात्म्यापर्यंत जातो अर्जुना. आणि अशा हजारो मधून आपण एक व्हावं. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये आद्य शंकराचार्य सांगतात, दुर्लभो त्रय मिळतात दैवानुग्रह हेतुक मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रय. 3 गोष्टी दुर्मिळ सांगतात. मनुष्य देह मिळणं दुर्मिळ सांगितलं, संत सानिध्य मिळणं दुर्मिळ सांगितलं, आणि मुमुक्षत्व म्हणजे काय, मला भगवत प्राप्ती व्हावी ही इच्छा निर्माण होणं, ही दुर्मिळ सांगितली. कोणा विवेक चूडामणी ग्रंथामध्ये. आता जास्त खोल जात नाही, विचारसागरामध्ये जात नाही, परंतु ह्या श्लोकाला धरून एक मुद्दा आला म्हणून सांगतोय. मुमुक्षत्व म्हणजे काय, ईश्वर प्राप्तीची इच्छा होणं, त्याला मुमुक्षत्व म्हणलं जातं. विचारसागरामध्ये असं सांगितलं जातं की ती आपल्याला जर कधी भगवत प्राप्ती करायची असेल तर काय गरजेचं आहे, तर ज्ञान गरजेचं आहे. ज्ञानाशिवाय आपण परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाही. मग ज्ञानाचा अधिकारी कोण, ज्ञानाचा अधिकारी तोच आहे ज्यांच्या अंतःकरणातून मल विक्षेप गेला, तो ज्ञानाचा अधिकारी आहे. मग नंतर ते थोडंसं सखोल जायचं नाही, पण थोडक्यात सांगतो. मग साधन चतुष्टय आपण केलं पाहिजे. मग साधन चतुष्टय म्हणजे काय, मग विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व. थोडक्यात सांगतो, विवेक म्हणजे काय, विवेक म्हणजे आपल्याला सत्संगतीनं आपण जे आहेत परमात्मा जो आहे, आत्मा हा विनाशी असून तत् व्यतिरिक्त सर्व काही नाश पावणार आहे, त्याला विवेक म्हणलं जातं. वैराग्य ही लोकांपासून तर ब्रह्मलोकापर्यंत जे आहे ते सर्व काही नाश पावणार आहे, याला काय म्हणलं जातं, विवेक वैराग्य. समाधी षटक सहाय आणि मुमुक्षत्व म्हणजे काय, आत्यंतिक भगवत प्राप्तीची तळमळ अंतःकरणामध्ये असणं, याला मुमुक्षत्व म्हणलं जातं. हा विचारसागराचा मुद्दा आहे. मुमुक्षत्व हे श्लोकाला धरून आलेलं आहे म्हणून सांगतो की मनुष्याणाम सहस्रेषु, असे हजारो मधून एखादाच निर्माण होतो. विचार करा सज्जनानो, भगवंताला आपण बेल वाहतो. आज प्रदोष पर्व काळ आहे. ह्या प्रदोष पर्व काळावर काय केलं पाहिजे असं म्हणलं जातं. प्रदोष पर्व काळावर भगवंत कुठं राहतात. सोमवारी जर कधी प्रदोष आला असेल तर भगवान शंकर कैलासामध्ये असतात, आणि रविवारी जर कधी प्रदोष आला तर भगवान शंकर कुठं राहतात, बेलाच्या झाडाखाली राहतात. भगवंताला आपण काय वाहतो, भगवंताला बेल वाहतो, भगवंताला दुर्वा वाहतो, भगवंताला पंचामृत वाहतो. मी तर म्हणेल आज प्रदोष पर्व काळ आहे, भगवंताला बेल वाहिलं मी मान्य असं करेल, मी असं म्हणेल एवढं विशेष नाही. भगवंताला पंचामृत वाहनं एवढं विशेष नाही. भगवंताला सप्तधान्य वाहनं एवढं विशेष नाही. याच्यापेक्षा सांगतो, भगवंताप्रती आपण काही दान देणं, आर्थिक दान देणं, पैसा देणं, हेही सुद्धा एवढं विशेष नाही. भगवंताप्रती आपण ह्या ठिकाणी 2 एकर जमीन ह्या ठिकाणी आपल्या काकाने दान दिली, मी म्हणेल तेही सुद्धा एवढं विशेष नाही. पण भगवंतासाठी आपलं अवघं जीवन समर्पित करणं हे सर्वात श्रेष्ठ आहे. आणि असं जीवन कोणी समर्पित केलं असेल तर आमचे राघवगिरीजी महाराजांनी केलं. हे मला कशासाठी सांगतोय, मनुष्याणाम सहस्रेषु, असे हजारो व्यक्तीमधून एखादा व्यक्ती निर्माण होतो, भगवत प्राप्तीसाठी निघतो की आपलं अवघं जीवन समर्पित करतोय. राघवगिरीजी महाराजकडे काय नव्हतं त्यावेळेस. आमचे काबरा शेठ ठीक आहे, त्यांनी सांगितलं माझी स्तुती करू नका, ठीक आहे. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, 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 विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई.
मनुष्याणाम सहस्रेषु सज्जनानो संत महात्म्याचं जीवन जे आहे हे हजारो जन्मामधून एखाद्या वेळेसच घडलं जातं. संत जीवन बहुनाम जन्मना अंते ज्ञानवान प्रपदयते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. बहुनाम जन्मांत अनेक जन्म आपण साधना करावी. किती? एक जन्म का? नाही, 2 जन्म नाही, अनेक जन्म साधना करावी, अनेक जन्म साधना करावी. अशी साधना करता 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 ज्ञान प्राप्त करता 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 अशी एक वेळेस आपली स्थिती येऊन जाते, आपण त्या परमात्म्यापर्यंत सहजतेनं पोहोचतो, सहजतेनं त्या परमात्म्याला प्राप्त करतो. त्या नव्हे त्या परमात्म्याला प्राप्त करतो असं म्हणता येणार नाही. आपणच ईश्वर स्वरूप होऊन जातो, आपणच ईश्वर स्वरूप होऊन जातो. ही केव्हा स्थिती येते? ही त्यावेळेस स्थिती येते ज्या वेळेस आपण सतत चिंतनामध्ये राहतो, त्यावेळेस ती स्थिती येते. आणि त्या स्थितीचं गौरव वर्णन परमात्मा ह्या ठिकाणी करतात. मनुष्याणाम सहस्रेषु ही स्थिती हजारो व्यक्तीमधून एखाद्या वेळेस व्यक्तीला ही प्राप्त होते. जन्मोजन्मांतरीची असे पुण्य सामग्री, जन्मोजन्मांतरीची असे पुण्य सामग्री. क्षेत्रामध्ये एक छोटासा मुलगा, त्याला असं वाटलं आपणही सुद्धा भगवत प्राप्ती आपण केली पाहिजेत. मूलतः पूर्वजन्मीचे संस्कार त्या बाळाला असं वाटलं. 7-8 वर्षाचा तो मुलगा, त्याला असं वाटलं आपण त्या परमात्म्याला प्राप्त केलं पाहिजे, तर आपल्याला ज्ञान प्राप्त झालं पाहिजे, ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. मग काय करावं? आईला अनुग्रह मागितला, ज्ञान उपदेश मागितला, दिला नाही. आपल्या वडिलाला सांगितलं मलाही सुद्धा भगवत प्राप्तीचं साक्षात करण्यासाठी साधन सांगा. वडिलांना सांगितलं तुला काय करायचं? ब्राह्मण वर्णामध्ये नाकार दिला. मग आपण स्वतःच परमात्म्याला प्राप्त करावं असं त्या मुलाने ठरवलं. आणि गावाबाहेर असणाऱ्या पैठण क्षेत्रामध्ये एका गुफेमध्ये पडकं मंदिर त्या ठिकाणी होतं. आणि त्या पडक्या मंदिराच्या गुफेमध्ये तो मुलगा गेला आणि त्या ठिकाणी भगवान सूर्यनारायणाची उपासना करू लागला. कोणाची? भगवान सूर्यनारायणाची. बरेच दिवस 7-8 दिवस झाले उपासना करतोय. आई वडील त्या मुलाला पाहतायत, कुठे गेलात बाळ, कुठे गेलात मुलगा, कुठे गेलात? बऱ्याच ठिकाणी पाहिलं, कुठंच तो सापडला नाही, कुठंच सापडला नाही. 8 दिवस झाले, अन्न नाही, पाणी नाही. त्या गुफेमध्ये तो मुलगा, त्या गुफेमध्ये मुलगा भगवान सूर्यनारायणाची उपासना त्या ठिकाणी करत होता. प्रत्यक्ष भगवान सूर्यनारायण ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि त्या गुफेमध्ये एका खिरीचा ग्लास किंवा एक खिरीची वाटी घेऊन त्या ठिकाणी हजर झाले. कोण? भगवान सूर्यनारायण. कोणासाठी? त्या मुलासाठी. कोणासाठी? त्या मुलासाठी. सज्जना त्या मुलाला तो प्रसाद दिला. तो मुलाने त्या प्रसाद ग्रहण केला. तोच मुलगा पुढे चालून संत भानुदास नावाने विख्यात झाला. भानुदास नावानं. कारण आता पैठण क्षेत्राची वारी सुरू झालेली आहे. नाथ षष्टीला हजारो लोक वारकरी त्या ठिकाणी जात आहेत. कायसाठी सांगतोय चरित्र? मनुष्याणा सहस्रेषु. संत भानुदास महाराज लहानाचे मोठे होऊ लागले. होता होता पंढरपूरची वारी करत होते, आषाढी वारी करत होते. येणाऱ्या जाणाऱ्यांचा पैठण क्षेत्रामध्ये दक्षिण काशी म्हणून पैठण क्षेत्राला त्या काळामध्ये ओळखल्या जात होतं. येणाऱ्या जाणाऱ्यासाठी त्या ठिकाणी अन्नदान, अन्नक्षेत्र त्या ठिकाणी संत भानुदास महाराज करत होते. पंढरपूरच्या वारीला जात होते आणि एक वेळेस ते वारीला गेले, आषाढी वारीला गेले. आणि वारीला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी गेले. आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाहिलं तर पांडुरंगाची मूर्तीच तिथं नाही.
वारकऱ्यांना विचारलं आसपासच्या इथलची पांडुरंगाची मूर्ती काय झाली. वारकरी त्या ठिकाणी रडत होते. महाराज तुम्हाला काय सांगावं, पांडुरंगाची मूर्ती, पांडुरंग परमात्मा आपल्यामध्ये नाही राहिले. कुठे गेले मग पांडुरंग परमात्मा. सांगितलं आपण गोर गरीब आहात ना, आपण त्याला चटणी भाकरचा नैवेद्य दाखवत आहेत ना, त्यामुळे तो रुसलाय. तो आता राजमहालचा त्या ठिकाणी त्याला नैवेद्य आवडायला लागलेला आहे. विजयनगरला निघून गेलात तो पांडुरंग परमात्मा. सगळे वारकरी त्या ठिकाणी आक्रोश करतायत, रडतायत. कारण विजयनगरच्या राजाने त्या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी विजयनगरला घेऊन गेले होते. सगळे वारकरी त्या ठिकाणी रडू लागले. आणि त्या ठिकाणी संत भानुदास महाराजांनी विजयनगरला सर्व वारकरी घेऊन त्या ठिकाणी विजयनगरला गेले आणि पांडुरंगाची मूर्ती, पांडुरंग परमात्मा परत पंढरपूरला आणून टेकवली. कोणी? संत भानुदास महाराजांनी सजवली. एवढा अधिकार संत भानुदास महाराजांचा त्या काळी होता. एवढी उपासना केली संत भानुदास महाराजांनी. आषाढी वारी करावी, भगवंताचं नामचिंतन करावं, विठ्ठल 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 सातत्याने नामचिंतन करावं. सर्व वारकऱ्यांसाठी गेलेला पांडुरंग परमात्मा परत पंढरपूरला आणून ठेवला. सगळे वारकरी आनंदित झाले. त्या ठिकाणी पांडुरंग परमात्मा संत भानुदास महाराजांना म्हणू लागले, देवा भानुदासा, माझ्याकडून काहीतरी तू मागून घे. तुझे एवढे उपकार झाले, एवढी भक्ती झाली, तुझ्या भक्तीचं ओझं माझ्या डोक्यावर झालं, काहीतरी मागून घे. कोणाला म्हणतात? पांडुरंग परमात्मा संत भानुदास महाराजांना त्या ठिकाणी म्हणतात. संत भानुदास महाराज म्हणतात, मला काही नको, काही नको. अरे असं कसं म्हणतो? काहीतरी माग, काहीतरी माग. त्या ठिकाणी संत भानुदास महाराज काही नाही. मग संत मागतात काय? काही मागत नाही. हेची दान देगा देवा तुझा, हेची दान देगा देवा तुझा, विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा, विसरण व्हावा. हे दान देगा देवा तुझा, विसरण व्हावा, विसरण गाईन आवडे हे माझे सर्व जोडे, हे सर्व जोडे माझे, सर्व जोडे. गाईन आवडे हे माझे सर्व जोडे, हे सर्व जोडे माझे, सर्व जोडे. काय मागितलं संतांनी? धन मागितलं का? अजिबात नाही. संपत्ती, स्थावर मालमत्ता? अजिबात नाही. काय मागितलं? अनेक उपकार केला भगवंतावर, हेच दान तुझा विसरण. आणि दुसरं काय मागितलं? गुण गायीन आवडी, हेची माझी सर, मला हेच दे, तुझ्या सातत्यानं उपासनामध्ये राहू दे. किती मागितलं भगवंताला? खूप मागितलं. एकाच शब्द हेच दान दे, काही लागत नाही, फक्त तुझ्या उपासनेमध्ये मला ठेव. परत पांडुरंग परमात्मा रोज झालं. परत दुसऱ्या वारीला संत भानुदास महाराज येऊ लागले. येत असताना दिवसाचं ढग आकाशामध्ये आल्या गेले. भरभर पाऊस त्या ठिकाणी सुरू झाला. संत भानुदास महाराजांना वाटलं आता पंढरपूरला जाता येणार नाही. एका खेड्या गावामधून जात होते, आता काय करावं म्हणून एक घर उघडं दिसलं आणि त्या घरामध्ये संत भानुदास महाराज आश्रयासाठी त्या ठिकाणी गेले. मला आजच्या दिवस आश्रय द्या. ते दाम्पत्याने संत भानुदास महाराजांना आश्रय दिला. मग आश्रय दिल्याच्या नंतर पाणी उघडायला तयार नाही. संध्याकाळचे 6 वाजले, 7 वाजले. संत भानुदास महाराजांना पंढरपूरला जाण्यासाठी वेळ होतोय, विजा कडकडतायत. आणि त्या दाम्पत्याने संत भानुदास महाराजांना आग्रह केला, महाराज तुम्ही आज आमच्या घरी आलात, पाऊस चालू आहे, आज रात्रभर तुम्ही आमच्या घरीच राहा, जाता कशाला पंढरपूरला? जायचं असेल सकाळी उठा, नंतर चालल्या जा. आणि मग नंतर संत भानुदास महाराज त्या ठिकाणी राहायला गेले. त्यांना पंचपक्वानाचं प्रसाद जेवण करण्यात दिलं. जेवण संत भानुदास महाराजांनी घेतलं आणि घेतल्याच्या नंतर सहज ती बाई समोर आली. संत भानुदास महाराजांची सेवा करू लागली आणि सहज स्वाभाविक त्या ठिकाणी रडू लागली. रडत असताना संत भानुदास महाराजांनी विचारलं, काय झालं ग आई, का रडतेस? त्यावेळेस त्या आईने सांगितलं, बाबा 12 वर्ष झाले आमच्या पोटी मुलबाळ नाही. 12 वर्ष झाले.
संत भानुदास महाराजांच्या मुखातून सहज शब्द निघून गेला, जा होऊन जाईल. सहज निघून गेला, जा होऊन जाईल. सकाळ झाली, संत भानुदास महाराज पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. असं वर बघितलं, सातत्यानं पांडुरंग परमात्म्याचं ज्यावेळेस भानुदास महाराज दर्शन घेत होते त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याची मान खाली झुकलेली असायची. आणि आज पाहतात तर भानुदास महाराज पांडुरंगाची मान उंचवलेली आहे. भानुदास महाराजांनी विचारलं, परमात्मा देवा, आज तुमची मान अशी एवढी का बरं उंचवलेली आहे? त्यावेळेस भानुदास महाराजांनी पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, भानुदासा, रात्री तुम्ही ज्या ठिकाणी मुक्कामाला होतात ना, त्या ठिकाणी तुम्ही एक शब्द वापरला, जा होईन जाईल मुलगा. त्याच शब्दाला मी त्या ठिकाणी साक्षी राहिलो. त्या मुलाला, त्या बाईला मी मूल देणार आणि माझं ओझ कमी करणार. महाराज सांगायचं तात्पर्य काय, एवढं पुण्य संत भानुदास महाराजांनी संचय केलेली, एवढी भक्ती, एवढी उपासना केली होती की प्रत्यक्ष पांडुरंगाची मान खाली त्या ठिकाणी झुकलेली राहायची. असे संत मनुष्याना सहस्रेषु, हजारो लाखो वर्षाच्या नंतर सज्जनानं एखादाच महापुरुष जन्माला येतो. आणि त्याच कुळामध्ये संत नाथ महाराजांचा जन्म झाला. महाराज संत नाथ महाराजांचा आज हजारो लाखो परवा दिंड्या आता निघतायत पंढरपूरला, पैठणला जाण्यासाठी. अशा हजारो दिंड्या जाऊन त्या ठिकाणी संत नाथ महाराजांचं दर्शन घेईल आणि नाथ महाराजांचं दर्शन घेऊन कृतकृत जीवन आपलं करेल. हे केव्हा घडतं? असं हजारो जन्माच्या नंतर घडतं सज्जन. एकदा मोठा प्रेमाने 2 मिनिटं भजन करायचं आहे. जनार्दन माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मनुष्यानाम सहस्रेषु, हजारो जन्मामध्ये, हजारो व्यक्तीमध्ये एखादाच महापुरुष जन्माला येतो. आपण किती भाग्यवान, बरं किती भाग्यवान आहात, खूप भाग्यवान आहात की परमपूजने माधवगिरीजी बाबासारखे दिव्य संत आपल्याला लाभले. का बरं लाभले? हे आपलं पूर्वजन्मीचं पुण्य असलं पाहिजे. तेव्हा नाही, तेव्हाच पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय असे संत आपल्याला मिळू शकत नाही. असं म्हणलं जातं की एका पारड्यामध्ये अख्ख्या पूर्ती तलावाची संपत्ती टाकावी, अख्ख्या पूर्ती तलावाची संपत्ती टाकावी आणि एका पारड्यामध्ये एका संतांचा काही क्षण टाकावा, तरीही ते पारड जड, संतांचं पारड जड. एवढं म्हणजे याचा अर्थ पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय आपल्याला ही संत संगती भेटली नाही. परमपूजनीय माधवगिरीजी बाबासारखे दिव्य संत मिळणं अत्यंत दुर्मिळ. तुम्हाला असं वाटतं संगतीचे काय सांगू सोमा, संत संगतीचे काय सांगू सोमा, संत संगतीचे काय सांगू सोमा.
साधू थोरे 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 परमपूजनीय माधव बाबा याला आपण यांना संत का बरं मानायचं? संत का मानायचं? मी सांगत असो, त्यांनी भगवे कपडे धारण केलंय म्हणून त्यांना संत मानायचं का? त्यांना भगवे कपडे धारण केलं, मला असं वाटतं आपण जर भगवे कपडे धारण केलं आहे म्हणून जर कधी त्यांना संत मानत असेल, मला असं वाटतं ती दृष्टी कुठेतरी चुकीची आहे. बरं, त्यांनी याच्याही पेक्षा सखोल अभ्यास, त्यांनी आपलं अवघं जीवन परमात्म्यासाठी समर्पित केलं म्हणून त्यांना संत मानायचं का? तरीही ती दृष्टी मला असं वाटतं विशेष नाही, तरीही विशेष नाही. मग का त्यांना आपल्याला संत मानायचं आहे? संत ह्या कारणानं मानायचं आहे, त्यांच्या विचाराची तपासणी आपण केली पाहिजे. परमपूजनीय माधवगिरीजी बाबाजींची विचाराची खोली जी येतं ना, ही आपण तपासली पाहिजेत. संतांची विचाराची खोली किती ही तपासली पाहिजे. आणि तदनंतर आपण संत तत्व, संत पद हे आपण त्या ठिकाणी रुजलं किती आहे, किती हे आपण ठरवलं गेलं पाहिजे. वेशावरून नाही, गणवेशावरून नाही, काय दान केलं त्याच्यावरून नाही ठरवता येईल, विचाराच्या खोलीवरून आपल्याला संत तत्व ठरवता येतं. परमपूजनीय माधवगिरीजी बाबाजींच्या सान्निध्यामध्ये राहण्याचा योग येतो आणि थोडंसं भगवद्गीता असेल, काही थोडंसं शास्त्र असेल, ग्रंथ असेल, थोडं थोडं वाचण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या ग्रंथामध्ये संतांचं काय चिन्ह राहतो, संतांच्या काय खुणा राहत्या ते पाहायला भेटतो. आणि प्रॅक्टिकलमध्ये परमपूजनीय माधव बाबामध्ये पाहायला भेटतं, माधव बाबामध्ये पाहायला भेटतं. बऱ्याच वर्षापासून राघोगिरीजी महाराजांनी नुकतंच सांगितलं की बऱ्याच वर्षापासून आम्ही सोबत आहेत. तुम्हाला सांगतो, मला असं वाटतं आम्ही 21-22-23 वर्षापासून दोघंही सुद्धा माधव बाबाजींच्या सेवेत, तेव्हापासून बाबाजींचं जीवन पाहतो आम्ही. सावरगाव म्हस्के या ठिकाणी एक प्रसंग सांगून जातो. का सांगतोय प्रसंग? विचाराची खोली कशी असते या संतांची आणि संत कसे असतात ते मला सांगायचंय बाबाजींच्या जीवनचरित्रावरून, माधव बाबाजींच्या. सावरगाव म्हस्के या ठिकाणी पूर्व काळी धान्य फेरी व्हायची. सर्वप्रथम धान्य फेरी सावरगाव म्हस्के या ठिकाणून सुरू झाली. काही दिवस टेंभुर्णीला राहिले आणि मला वाटतं 5-6 वर्ष सावरगाव म्हस्के विष्णू सरपंच त्यांच्या शेतामध्ये धान्य फेरी व्हायची. आणि त्या ठिकाणी धान्य फेरी होत असताना लाल गाडी त्या ठिकाणी राहायची आणि धान्य फेरी जवळपास रूमवर यायला आम्हाला जवळपास 1-1, 2-2 त्या ठिकाणी वाजायचे. एक वेळेस असं घडलं, प्रसंग छोटा आहे, प्रसंग छोटा आहे, एवढा विशेष नाही, पण त्याचा गाभा किती ते पाहतो मी, त्याचा गाभा किती महत्वपूर्ण आहे. एक दिवस का झालं, बाबा सकाळी उठले, विधीला जाऊ लागले. सावरगाव एक अर्धा किलोमीटर अंतरावर परमपूजनीय माधव बाबा त्या ठिकाणी राहत होते. ते कुठे अंतरानं होते. सकाळी विधीला नागेश्वर मंदिरावर आम्ही त्या ठिकाणी जात असायचं. सकाळी बाबा विधीला उठले, प्रातर विधीला उठले आणि उठल्याच्या नंतर आपल्या कुट्यापुढे ते चप्पल घालासाठी निघाले. चप्पल इकडं तिकडं पाहिली तर चप्पलच माधव बाबाची दिसली नाही. बाबा तसेच गेले, स्नान वगैरे केलं आणि विधीला निघून गेले. आणि विधीला निघून गेल्याच्या नंतर परत विधीहून आले, इकडे तिकडे आम्ही चप्पल बघितली, त्या ठिकाणी चप्पलच सापडली नाही. आता काय करावं, तिथं जे आमचे विष्णू सरपंच आहेत, आप्पाला म्हणलं, आप्पा बाबाची चप्पल गेली, जा एक चप्पल घेऊन या. बरं, एवढं सहज आहे का बाबाजीची चप्पल आणणं? बाबाजींचा चप्पलाचा कलर सुद्धा, बाबा इतर कलरची चप्पल घालत नाही, सफेद कलर असेल तरच बाबाजी चप्पल घालतात. इकडं तिकडं सरपंचाने, आमच्या आप्पाने टेंभुर्णी ठिकाणी चप्पल पाहिली, जाफराबाद ठिकाणी चप्पल पाहिली, त्या ठिकाणी चप्पल भेटले नाही. लगेच जालना गाठला आणि जालन्याच्या ठिकाणी अनेक दुकानं पाहिले आणि एक चप्पल सफेद सापडी, ती चप्पल घेऊन आले. परत दुसऱ्या दिवशी सकाळी ती चप्पल चालल्या गेली.
ती चप्पल परत चोरी गेली. आता काय करावं म्हणलं, दुसऱ्या दिवशी सुद्धा चप्पल गेली. बरं जात का नाही, परंतु चप्पल भेटत नाही, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ती चप्पल जी सफेद कलरची ती भेटत नाही. दुसऱ्या दिवशी चप्पल गेली. आता ती चप्पल आता जालन्याचे परत आप्पा गेले आमचे, परत जालन्याहून परत चप्पल घेऊन आले. तुम्हाला सांगतो तिसऱ्या दिवशी सुद्धा ती चप्पल चालल्या गेली. मग ठरवलं आता आपण कोण चप्पल चोरून नेत आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. मग मी रात्र त्या दिवशी धान्य फिरायलाच गेलो नाही. मग धान्य फिरायला गेलो, रात्र दिवसभर झोप घेतली आणि रात्रभर जागी राहिलो एका ठिकाणी राहून. महाराज सरपंचाच्या घरी, आमच्या आप्पाचा घरी जो सालदार होता ना, तोच यायचा, तो चप्पल बाबाची चप्पल घेऊन जायचा. आणि मग चप्पल घेऊन जायच्या नंतर त्याला पकडल्या गेलं. एका पड सावलीमधून ते पाहिलं आणि मग नंतर परमपूजने माधवगिरीजी बाबा सकाळी विधीहून आले आणि आल्याच्या नंतर आप्पाला बोलवून घेतलं. गावातले एक दोघ जण बोलवून घेतले आणि त्या ठिकाणी त्या झाडाखाली आम्ही बसलो. म्हणलं बाबा चोर सापडलेला आहे. सरपंचाला बोलवून घेतलं. आप्पाही आले. म्हणे कोण आहे दिलीप, सांगतो चोर. म्हणलं आप्पा तुमच्याच घरचा सालदार आहे. लगेच त्याला बोलवलं. कोणाला? त्या सालदाराला. ते सालदार जे होतं त्याला बोलवलं आणि मग नंतर आप्पा समोर त्याने कबूल केलं, मी चप्पल नेत होतो. सरपंचाने महाराज काळी घेतली आणि त्याला असं मारणार. परमपूजने माधवगिरीजी बाबा समोर आले आणि सांगितलं नाही त्याला मारू नका. का मारू नका? माधवगिरीजी बाबांनी त्याला रात्रीच विचारलं होतं तू का बरं चप्पल नेतो. त्यावेळेस त्याने सांगितलं होतं एवढी गरिबी त्यांची की त्यांच्या पत्नीलाही सुद्धा चप्पल राहत नव्हती. माझ्या पत्नीला चप्पल नाही. एक वर्ष गरिबी त्यावेळेस भरपूर, त्यांना चप्पल मिळत नव्हती, म्हणून मी चोरी करतो असं त्यांनी सांगितलं. आणि सरपंच मारणार तितक्याच मध्ये बाबांनी सांगितलं याला अजून 2 चप्पलाचे जोड आणून द्या आणि याची इच्छा पूर्ण करा. मला सांगायचं काय, संतांचं अंतःकरण असं राहतं. शिक्षा का बरं दिली नाही दिली. ज्याला जी गरज होती ती पुरवण्याचं काम हे संत करत असतात. हे संत जे असतात महाराज क्षमाशील असा मृदू सौभाग्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई. असे संत मिळाले पाहिजेत, तत्वनिष्ठ संत मिळाले पाहिजेत. विचारानं सिद्धता संताला आपल्याला त्या ठिकाणी पाहता येते. विचारानं, त्यांच्या बाह्य लक्षणावरून आपण संत तत्व ठरवला जात नाही महाराज. विचारानं त्यांचे विचार आचार आपण पाहिले पाहिजेत. आणि विचार आचार संपत्तीनं कोण संत असेल तर ते म्हणजे माधव बाबा. असे दिव्य संत. मनुष्याना सहस्रेश, हजारो जन्मामध्ये एखादाच व्यक्ती असा घडला जातो आणि ते आपल्याला परमपूजने माधवगिरीजी बाबाजींच्या रूपामध्ये आपल्याला ह्या ठिकाणी मिळालेले आहे महाराज. हे आपलं परम भाग्य आहे. एक प्रसंग सांगतो, एक दृष्टांत सांगतो. आपल्या भागामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सर्वात महत्वाचं संत हाडाचे वारकरी कोण असेल तर ते म्हणजे हरिभक्तपरायण श्री सोनवणे गुरुजी. अनेक हजारो लोक आज आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत किंवा आपल्या जाफराबाद तालुक्यामध्ये आहे. परंतु वारकरी संप्रदायाची खऱ्या अर्थानं शुद्धता अतिशुद्धता करण्याचं काम कोणी केलं असेल माझ्या दृष्टीने बरं का, हरिभक्तपरायण श्री सोनवणे गुरुजी यांनी केलं. आता त्यांची पैठणला वारी जात आहेत, पंढरपूरला जात आहेत. त्यांचा एक प्रसंग सांगतो. त्यांच्या सोबत राहण्याचा योग येतो काही वेळेस, म्हणून सांगतोय. का सांगतोय? का हजारो जन्मामधूनच एखादा महापुरुष असा घडला जातोय, म्हणून संतांचा गौरव होणं गरजेचं राहतंय, म्हणून सांगतोय प्रसंग. एक दिवस घडली अशी घटना. हरिभक्तपरायण श्री सोनवणे गुरुजी पैठण पंढरपूरच्या वारीला गेले आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर 2 फडकरी किंवा 2 वाऱ्या एकाच ठिकाणी मुक्कामाला आल्या. यांची सुद्धा वारी त्या ठिकाणी थांबण्यात आली आणि दुसरी वारी दुसऱ्या गावची सुद्धा एका ठिकाणी थांबली. दोघांचे कीर्तन सुरू झाले. 2 वाऱ्यांचे त्या ठिकाणी 2 कीर्तन सुरू झाले. गुरुजींचं कीर्तन लवकर संपण्यात आलं, पण गुरुजींना जी चटई आथरली होती ना, ती चटाईवर ते दुसरे वारकरी त्या ठिकाणी बसले होते आणि
श्रीराम जय राम जय 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 राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. आणि म्हणून दोन्ही चाटावर बसले होते. मग गुरुजींचं कीर्तन संपलं. गुरुजीचं कीर्तन संपल्यानंतर गुरुजींच्या सोबत असणाऱ्या वारकऱ्यांनी काय केलं, ती जी दुसरी जी चटई होती त्या लोकांना उठून दिलं आणि ती चटई काढून घेतली आणि यांची पंगत जेवायला बसली. दुसरे जे कीर्तनकार होते, ज्यांनी जी दिंडी आणली होती, संध्याकाळी कीर्तन संपल्याच्या नंतर गुरुजी झोपणार त्यावेळेस ते कीर्तनकार, ते दिंडी चालक गुरुजीकडे आले, सोनवणे गुरुजीकडं. आणि आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही सुद्धा दिंडी चालक आहे आणि आम्ही सुद्धा दिंडी चालक, आपण सर्वजण पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला चाललो आहोत. आम्ही आमचे वारकरी कीर्तन ऐकतायत आणि तुम्ही त्यांना उठवून देतायत, हे तुम्हाला कुठं योग्य वाटतंय? ते वारकरी बोलतायत गुरुजीला, ते वारकरी तुम्हाला ते कुठं योग्य वाटतायत? गुरुजीलाही सुद्धा पटलं. आता गुरुजीनं तर सांगितलं नव्हतं वारकऱ्याला, आपल्या सोबतच्या वारकऱ्याला, परंतु आपल्या सोबतच्या वारकऱ्याने ही चूक केली होती हे गुरुजीनं जाणलं. आपण आपल्या वारकऱ्याने त्यांना उठून दिलं. तुम्हाला सांगतो, त्या पिरियडमध्ये मीही सुद्धा गुरुजीच्या सोबत गेलेलो होतो वारीमध्ये. तब्बल 3 दिवस गुरुजींना एक कणही सुद्धा घेतला नाही. 3 दिवस अजिबात कण घेतला नाही. का? आपल्या वारकऱ्यांनी चूक केलेली आहे, आपल्या सोबतच्या वारकऱ्यांनी, याची शिक्षा आपण भोगली पाहिजेत. महाराज, असे तत्वनिष्ठ संत जीवनामध्ये मिळणं अत्यंत दुर्मिळ असते. आपल्या भागामध्ये असे दिव्य संत आपल्याला लाभलेले आहेत. परमपूजने माधवगिरीजी बाबा असेल, परमपूजने महेशगिरीजी बाबा असेल, परमपूजने राघवगिरीजी महाराज असेल. महाराज, असे संत महापुरुष आपल्याला लाभलेले आहेत. मनुष्याणाम सहस्रेषु. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की हजारो लाखो जन्माच्या नंतर मनुष्य समुदायामधून एखादाचा महापुरुष असा घडल्या जातो आणि असे मनुष्य, असे संत आपल्या परम भाग्यानं आपल्याला लाभलेले आहे. हेच आपलं परम भाग्य आहे. ह्या ठिकाणी मला परमपूजने राघवगिरीजी महाराज आपल्या सर्वांच्या वतीनं, बाबांनी मला ह्या ठिकाणी बोलवलं, त्यांनी आमंत्रित केलं. मी त्यांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी धन्यवाद, या ठिकाणी आभारी या ठिकाणी आहे. आणि खरं सांगू, राघवगिरीजी महाराज आमच्या कार्यक्रमाला आले, नागेश्वर संस्थेमध्ये त्या ठिकाणी प्रवचनाला आले. 3 ते 4 दिवस आले आणि आल्याच्या नंतर त्यांचं प्रवचन झालं. आणि पहिल्या दिवशी ते मला असे म्हणाले, काय म्हणे महाराज, तुम्ही साऊंड सिस्टम लावली. मला म्हणे साऊंड सिस्टम लावली, तुम्ही आमच्या ठिकाणी येऊन पहा कशी साऊंड सिस्टम आहे. आज मला खरं कळालं की 1 नंबर साऊंड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टम दादासाठी एकदा टाळ्या वाजवा. खरं महाराज, तुम्ही जे सांगितलं ते खरं, 1 नंबर साऊंड सिस्टम. एवढा मोठा आम्ही कार्यक्रम केला, परंतु खरं आम्ही तिथं कच्चं ठरलो. मी त्या ठिकाणी साऊंड सिस्टम मला अशी जशी पाहिजेत तशी लावता नाही आले. 1000 रुपये खर्च केले आम्ही तिथे ठिकाणी. महाराज जे सांगतात ते खरं आहे. ह्या ठिकाणी आमंत्रित केलं. माझ्या समवेत या ठिकाणी माधव बाबा सेवेकरी साऊंड यूट्यूब चॅनलवाले आमचे नंदूभाऊ सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सावंगीचे या ठिकाणी कैलासभाऊ जगताप असेल, वामन वर्गणे असेल, गजानन भाऊ असेल, विजू भाऊ असेल, ही सुद्धा मंडळी आलेली आहेत. गायनाचार्य मंडळी ह्या ठिकाणी, ज्ञानमाऊली आहे, सर्व आपण जण सर्वजण आहेत. यांनी मला ह्या ठिकाणी बोलवलं. सर्वांचं या ठिकाणी मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि ह्याच ठिकाणी थांबतो. जय जनार्दन, जय जनार्दन, जय जनार्दन. यानंतर श्री गोंधन खेळून आलेले आमचे रामजी यांनी व्यासपीठावर यायचे आमंत्रित करण्यासाठी आपल्याला ते आलेले आहेत. कृपया स्टेजवर या. हॅलो 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 चालू आहे का? सर्वांना जय जनार्दन, जय माता दी, नर्मदे हर. माय बाबा नो बाबा, मी तर आमंत्रित करण्यासाठी नाही, भिक्षा मागासाठी सगळं. ती देणगीची नाही, तुमची देणगी नाही पाहिजे. एक 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 आज्ञानानं, बाबांच्या मार्गदर्शनानं
मोडका तोडका कोणताही नियम माहीत नाही, कोणती विधी माहीत नाही, कार्यक्रम कसा करायचा माहीत नाही, पण एक जगदंबेची प्राणप्रतिष्ठेचा एक हेतू घेऊन आपल्या समोर भिक्षा मागण्यासाठी आलो. ज्यावेळेस आमच्या कार्यक्रमाचे प्राणप्रतिष्ठेचं ठरलं 5 मार्च अचानक ठरलं, बाबांकडे गेलो, माधुगिरी बाबांकडे आम्ही सगळे. पहिले राघोगिरी बाबांची आमची चर्चा झाली, बाबा प्राणप्रतिष्ठा करायची कशी करायची, काय करायची. बाबा म्हणजे तुम्ही काही चिंता करू नका, आपली सगळ्यांची माय कोण, माधुगिरी बाबा. सगळे बाबा म्हणून पुजतात, आम्ही माय म्हणून पुजतो, कारण आम्ही 2च माय बघितले, एक जगदंबा आणि दुसरी माधुगिरी बाबा. कारण मायेसारखं प्रेम करणार जर कोणी असेल फक्त या जगात निस्वार्थी, एक माधुगिरी बाबा. नंतर कार्यक्रमाची रूपरेषा ठरली, माहित नव्हतं, बाबांना विचारलं. आज 23 मार्चला आपल्या इथली जपनाष्टनाची तारीख आहे. बाबांना विनंती केली, इतकं सोडून बाबांचा, राघोगिरी बाबांचा एकच शब्द होता, तुम्ही चिंता करू नका, आमची गोपी, सोनगिरी आणि मी स्वतः तिथं हजर राहील. तिच्यासाठी बाबांकडे गेलो, बाबांनी तारीख दिली 5 मार्चला सुरुवात आहे, 8 मार्चला पूर्ण होती. आपल्या सर्वांच्या चरणी एवढीच विनंती करतो, जर तुम्ही आले 2 घास जर आमच्या तिथं प्रसाद घेतला तर आम्ही असं समजू की साक्षात जगदंबेनं हा प्रसाद घेतला. एवढीच विनंती करण्यासाठी मी आलोय. 8 तारखेला माधुगिरी बाबांचं देवी पंचायत याची पूर्णाहुती होईल, नंतर बाबांचं महाप्रवचन होणार आहे आणि नंतर महाप्रसाद आहे. तसेच 5, 6, 7 संध्याकाळी, रोज संध्याकाळी 8 ते 10 आपले राघोगिरी बाबा यांचं देवी भागवत कथा होणार आहे, प्रवचन होणार आहे. देवी महात्मिक कसं असतं, देवीच्या बद्दल जे महत्व आहे ते राघोगिरी बाबा अतिशय सुंदर पद्धतीनं आपल्या समोर सादर करणार आहे, मांडणार आहे. देवीचं काय काय कार्य आहे हे आपल्याला समजून घेता येणार आहे. आतापर्यंत बाबा देवी फक्त एकाच गोष्टीसाठी माहिती, आता ते काही सांगायचं काम नाही. चैतीला बरोबर ना, चैती म्हणजे 2च गोष्टी, बोकड्या काय असं एक्सवायचं. त्याच्यासाठी पण देवी माईचं काय कार्य आहे, कसं असतं, नवचंडी रूप काय, नवदुर्गेचे रूप काय, दुर्गा सप्तशतीचे काय महत्व आहे, हे सगळं पटवून राघोगिरी बाबा आपल्याला सांगणार आहे. एवढीच विनंती करतोय, कारण आता वेळ भरपूर झाला आहे. 2 शब्द इथं मला बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपण सर्वजण 4ही दिवस तिथे याल अशी अपेक्षा व्यक्त करतो, आपल्या चरणी विनंती करतो. जय जनार्दन. धन्यवाद आदरणीय आमचे रामजी यांनी आपल्या सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. आपलं सुद्धा कर्तव्य आहे त्या ठिकाणी जगदंबेच्या स्थापनेसाठी, दर्शनासाठी आपल्या सर्वांना त्या ठिकाणी जायचं आहे. जी आपल्याकडून त्यांनी अपेक्षा केली, जे कोणी आमचे आचार्य मंडळी आहेत, आमचे समाधान भाऊ असेल, विठ्ठल भाऊ असेल, आमचे सुभाष भाऊ, या सर्वांनी त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि त्या ठिकाणी आपल्या हातून जो प्रसाद होईल, एखाद्याच्या मुखात गेला तर नक्कीच आपल्याला भरभरून असं पुण्य मिळणार आहे. म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्या यज्ञासाठी जायचंय. जय जनार्दन, जय जनार्दन. यानंतर आमचे गजानन भाऊ. जय जनार्दन. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या कृपाशीर्वादानं तथा परमश्रद्धेय योगीराज माधवगिरी बाबा यांच्या प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच ज्यांच्या आवाजात गोडवा आहे असे राघोगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा आजचा प्रदोषपंथ सोहळा या ठिकाणी होत आहे. अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे साधू संतांचा आदर तिथ्य करणे आपला अगत्य असतं. म्हणून या ठिकाणी मी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी बाबाजींच्या पालखीचं पूजन करण्यासाठी प्रकाश दगडूबा शेळके यांना अशी विनंती करतो, त्यांनी समोर येऊन बाबाजींच्या पालखीचं पूजन करावं. जाऊया चला, जाऊया चला गुरुपूजनाला, जाऊ चला गुरुपूजनाला, जाऊ चला गुरुपूजनाला. गुरुरायाचे
स्वामी बाबाजींच्या कृपा आशीर्वादानं ज्यांच्या आवाजातच गोडवा आहे आपण ऐकत आहे असे परमपूज्य राघवगिरीजी बाबा यांच्या स्वागतासाठी मी जनार्दन शेळके यांना अशी विनंती करतो की त्यांनी कृपया परमपूज्य राघवगिरीजी बाबा यांच्या या ठिकाणी सत्कार करावा. देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम आपो अखंड मंडलाकार मंगलम आपो अखंड मंडलाकार मंगलम मंगलाकार मंगलम देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम आप हो अखंड मंडलाकार मंगलम आप हो अखंड मंडलाकार महादेव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम देव मंगलम महादेव मंगलम. त्यानंतर परमपूज्य माधवगिरी बाबांच्या सेवेमध्ये असणारे हरिभक्त पारायण आणि आपल्याला आज प्रवचन रूपी सेवा करण्यासाठी या ठिकाणी आलेले हरिभक्त पारायण दिलीप महाराज म्हस्के यांचा सत्कार करण्यासाठी मी समाधान शेळके यांना विनंती करतो की आपण समोर यावं. आजचे जे प्रवचनकार आहे दिलीप महाराज म्हस्के यांचा आपण या ठिकाणी सत्कार करावा. कृपया सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं. नागेश्वराय शिवरायेश्वराय भोले नमः शिवाय नागेश्वराय शिवरायेश्वराय भोले नमः शिवाय नागेश्वराय शिवरायेश्वराय भोले नमः शिवाय नागेश्वराय जगन्नाथ विक्रम शेळके यांना विनंती करतो की आपण समोर यावं. आमचे भजन मंडळी ज्ञानेश्वर पंडित यांचा सत्कार करण्यासाठी संपूर्ण भजनी मंडळाचा सत्कार करण्यासाठी जगन्नाथ विक्रम शेळके यांना विनंती करतो की आपण समोर यावं. त्यानंतर भरत गोरे शुभम गोरे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार जगन्नाथ विक्रम शेळके हे करतील असं त्यांना विनंती करतो. तुमका लवकर या. सद्गुरूच्या मंदिरात हो सारंग सद्गुरूच्या मंदिरात हो सारंग भजनी वाजे टाळ मृदुंग भजनी वाजे. लक्ष्मण शेळके यांना कृपया समोर यावं. लक्ष्मण शेळके कोळेगाव यांना कृपया समोर यावं. भजनी वाजे टाळ मृदुंग वाजे टाळ मृदुंग भजनी वाजे टाळ मृदुंग वाजे टाळ मृदुंग गुरुच्या रामेश्वर गुरु भजनी मंडळाचा सत्कार करतात असं त्यांना विनंती करतो. या ठिकाणी त्यानंतर सांगून आलेले त्यानंतर या ठिकाणी आपल्याला माधव बाबा YouTube चॅनलचे सेवेकरी श्री नंदुबू शेळके आपल्याला जनार्दन स्वामीचं कोणतंही कार्य असेल त्या कार्यासाठी आपल्याला YouTubeवर कार्यक्रम पाहण्यासाठी भेटतो देवा यांची खूप मोठी सेवा. यांना विनंती नंदुबू शेळके यांना विनंती कृपया आपण या ठिकाणी येऊन सत्कार घेऊन जाण्याची कृपा करावी. त्यांचा सत्कार जनार्दन शेळके हे करतील असं मी त्यांना विनंती करतो. नंदुबू शेळके आपल्या सर्व जय जनार्दन भक्त मंडळामध्ये कोणताही कार्यक्रम असो त्या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रेक्षेपण हे नंदुबू शेळके करत असतात. त्यांचा सत्कार जनार्दन पाटील शेळके हे करीत आहेत.
त्यानंतर नंदुभवना विनंती आहे, पुढील शिवमहापुराण कथेमध्ये सुद्धा आपण 8 दिवस या ठिकाणी यावं. त्याचबरोबर जेव्हापासून गोंधनखेडे आश्रमाची निर्मिती चालू झाली तेव्हापासून आमचे वामनभाऊ असेल, आमचे कैलास भाऊ जगताप असेल यांनी आर्थिक त्या ठिकाणी योगदानही केलं आणि श्रमदान सुद्धा केलं. असे आमचे वामनभाऊ आणि कैलास भाऊ यांनी सुद्धा समोर यायचे. त्यानंतर गजानन ठीक कृपया समोर यावं, त्यांचा सत्कार जनार्दन शेळके करीत आहे. त्यानंतर विजूभाऊ वरगणे यांना सुद्धा विनंती समोर यावं, त्यांचा सत्कार सुद्धा जनार्दन पाटील शेळके करतील. आमचे कैलास भाऊ ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो, कैलास भाऊ सांगितलं भाऊ काही मदत करा. लगेच आमच्या कैलास भाऊने 11,000 रुपये आपल्या मंदिरासाठी त्यावेळेस दिले होते. म्हणून दानशीर असे व्यक्तिमत्व आहे. आमच्या वामन भाऊ सुद्धा आपल्या मंदिरासाठी 11,000 रुपये दिले. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आपल्या सर्वांनी. त्याचबरोबर आपल्या जाफराबाद तालुक्याचे जिल्हा अध्यक्ष, माजी जिल्हा अध्यक्ष आदरणीय वानकडे साहेब हे पण आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यांनी सुद्धा कृपया स्टेजकडे यायचे. आदरणीय वानकडे साहेब. त्यांचा स्वतः सत्कार जनार्दन पाटील शेळके करतील. समाधान पाटील शेळके हे करतील असे त्यांना विनंती करतो. हॅलो, चला गजानन बहुटे तुम्ही पण या समोर. त्यांना आत्माराम वरगणे यांनी सुद्धा समोर यायचे. आत्माराम वरगणे. या गजानन भाऊ ठेंग. गजानन भाऊ ठेंग हे आपल्या गजानन भाऊ देठे यांचे नवीन व्याही आहेत. आपल्याला परिचय होणं गरजेचं आहे. आमच्या स्वप्नील भाऊचे सासरे आहेत शेळके यांनी सत्कार. आमच्या सेवेत नेहमी राहणारे आमचे स्वप्नील भाऊ यांची ते सासरे आहेत. आपल्याला सर्वांना लग्नाचं आमंत्रित करण्यासाठी ते आलेले आहेत. आमंत्रण करण्याची काही गरज नाही, आम्ही समजेच येणार आहे.